एबीपी माझाच्या इम्पॅक्टची बातमी। खरं तर समृद्धी महामार्ग सध्या राज्यभरामध्ये प्रचंड गाजतो आहे। त्याचे प्रमुख राधेश्याम मोपलवार यांची ताबडतोब हकालपट्टी केली जावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जावी अशी मागणी आज विधानसभा आणि विधान परिषद दोनही सभागृहात विरोधकांनी लावून धरली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। तर मोपलवारांचं तातडीने निलंबन करा अन्यथा सभागृह चालू देणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिलाय। याशिवाय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। तर मोपलवार यांच्या मुद्द्यावरनं आणि या प्रश्नावरनं आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोघांमध्ये कशी खडाजंगी रंगली आपण पाहूया। आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय की समृद्धी मार्गाच्या जमिनी खरेदीबद्दल आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं। आता ही जी कालची क्लिप आहे ती समृद्धी मार्गाबद्दलची आहे, मुंबईबद्दलची आहे, त्याबद्दल संभ्रम आहे। पण आपण जर स्वतः ऐकली असेल तर म्हणजे काय चाललंय सरकारमध्ये अध्यक्ष महोदय? किती म्हणजे 2-2 कोटी 4-4 कोटी विषय असा चाललाय। मंत्रालयामध्ये 2 कोटी जागा की मंत्रालयामध्ये काही चपरासाला पैसे देणार तुम्ही की ड्रायव्हरला देणार आहे? मंत्रालयामध्ये कुणाला पैसे देणार आहे? आणि त्यामुळे इतक्या गंभीर विषयात तर मुख्यमंत्री मध्ये झोप तरी कशी येईल मला समजत नाही। ताबडतोब रात्री त्या अधिकाऱ्याला कुणाकडे बोलून घ्यायला पाहिजे होतं, मुख्य सचिवांच्याकडून किंवा मंत्री महोदय बोलवायला पाहिजे होतं आणि काय जे कालच्या काल पाहिजे होतं। तुम्ही किती दिवस थांबणार आहे? 2 महिने थांबणार आहे का चौकशी करायला? प्रकाश मेहतांची जी विरोधी पक्ष नेत्यांनी मागणी केली त्याच्याबद्दल आमची चर्चा नाहीये। ह्या सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे आणि मला माहिती आहे मुख्यमंत्र्यांना ते काही कदाचित आवडत नसेल, पण आता जर ते स्वस्थ राहिले, प्रकाश मेहतांच्यावर जर काही कारवाई केली नाही तर दाल में कुछ काला असं म्हणावं लागेल। त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहे याच्यासहित जेवढे आरोप आहे तुमच्याच काळातले, सगळे तुमच्या काळातले। तुम्हाला कशी झोप आली मला समजत नाही, तुम्हाला कशी झोप आली? हे सगळे आरोप त्याच्यावरती तुमच्या काळातले, तुमच्या काळातले आरोप आहेत, तुमच्या काळातले हे सगळे आरोप। तुम्ही जे म्हणता ना त्यांचं टेस्टिंग तुमच्या काळातले आहेत, सीबीआयची चौकशी म्हणतात तुमच्या काळातले आहेत आणि त्यांना प्रत्येक वेळी योग्य ठिकाणी तुम्ही दिलाय त्यांना। तुम्हाला कशी झोप आली? अध्यक्ष महोदय, राज्य सरकारचा कारभार पारदर्शी आहे, कुठल्याही परिस्थितीत चौकशी केली जाईल। अध्यक्ष महोदय, 1 महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, चौकशीत दोषी आढळला तर कारवाई केली जाईल।